वाल्मिक कराड सुदर्शन घोलेला तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती असल्याचं धस यांनी सांगितलंय। महादेव गित्ते अक्षय आठवलेकडून कराडला मारहाण झाल्याची माहिती असल्याचं धस यांनी म्हटलंय। तर कराड घोलेला झालेल्या मारहाणीचं वृत्त तुरुंग प्रशासनानं मात्र फेटाळलंय। फोन लावण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाल्याचं तुरुंग प्रशासनाचं म्हणणं आहे। या वादात घोले आणि वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही असंही तुरुंग प्रशासनाने स्पष्टीकरण दिलंय। प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही। हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे। एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे। यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही, यांनी चप्पल घालायची नाही। मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। बबन गित्तेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गित्ते किंवा अक्षय आठवले यांना VIP ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही। VIP ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते। मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? आम्ही पाहिलेलं आहे बाबा, शोलेमध्ये जेल में काय कोने कोने में हमारे जासूस आहे, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि काल या चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही। आता बीडच्या जेलमध्ये काल या झाला का काय आम्हाला काय कळा। तर टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये, मी जेलरला विचारलं तर टेलिफोनचं फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला। आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाली। जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का?